आज मी तुम्हाला झटपट अशी गरमीच्या दिवसात खाण्यासाठी भेळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचं गाजर स्वच्छ धुवून साल काढून त्याचे असे खिसून घेतलेलं आहे। एक मीडियम आकाराची काकडी सुद्धा मी खिसून घेतलेली आहे। त्याचं पाणी बिलकुल काढलेलं नाहीये, पाणी बघा हे सगळं आलेलं आहे एका साईडला। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कैरीची साल काढून खिसून घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आपण वाडग्यामध्ये काढून घेऊया। थोडं फुटाणे घेतलेले, बारीक शेव घेतलेले, तुमच्याकडे कुठला फरसाणा वेगळा असेल तरी घेतला तरी चालेल, काही जरी नसेल तरी पण चालू शकतो। थोडेसे खरदाणे घेतलेले आहेत, चिरमुरे घेतलेले आहेत बघा एक वाडगं भरून। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस। पहिलं काय करणार आहे, ह्यांना चांगलं मिक्स करून घेणार आहे। छोटा अर्धा चमचा बघा ही पिठी साखर घेतलेली, ह्याची काय केलेली खडी साखराची मी साखर बनवून घेते। ह्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला ह्या हिरवी मिरची पोपटी कलरची घेतलेली आहे, कमी तिखटवाली आहे, एकच घेतलेली आहे बरं का। आता मी ह्याच्यातलं तुम्हाला साहित्य दाखवते। हा मसाला मी बनवून ठेवते, कधी अशी भेळ म्हणा, कधी कुठं चाटचं काय बनवलं, बटाट्याचं वगैरे मी काय पोरांना बनवून देते, त्यासाठी हा मसाला बनवलेला आहे। हा अर्धा चमचा आहे, हा नाही टाकला तरी पण तुम्ही चालू शकता। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, हा चाट मसाला आहे आणि हे थोडंसं काळं मीठ आहे, हे मधलं साधं मीठ आहे। आणि हा मसाला जर तो लालवाला जो दिसतोय तो जर तुम्हाला बनवायचा असेल ना, तर मला खूप सारे कमेंट करा, मी तुम्हाला बरोबर माप सांगते, तुम्ही तसं बनवा, खूप छान होतात। हे मिक्स करून घेते, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे।